मौजे शिंगणापूर फीडरवरील सुरू असलेले सायंकाळी 6 ते 10 या वेळेतील लोडशेडिंग बंद करणे तसेच दहिवडी हद्दीतील भवानवाडी, शिवाजीनगर, मुळीक वस्ती, खरात वस्ती येणे प्लॉटिंग कायमस्वरूपी गावठाण वीज जोडणीबाबत दहिवडी विद्युत वितरणला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी निवेदन दिले होते. अन्यथा उपोषण करणार असल्याचेही नमूद केले होते. परंतु महावितरण कानाडोळा केल्याने अखेर 17 जून रोजी राजू मुळीक यांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले असून दिनांक 17 जून 2026 पासून सायंकाळी 6 ते 10 या कालावधीमध्ये दहिवडी उपविभागामध्ये असलेल्या सर्व एजी फीडर चालू राहतील. परंतु जर 22 kV या लोड 15 एम्पायर वरती गेल्यास तो 15 मिनिटांसाठी बंद केला जाईल व परत चालू केला जाईल व 11 kV फीडरचा लोड 30 एम्पायर वर गेल्यास तो 15 मिनिटांसाठी बंद केला जाईल व परत चालू केला जाईल. ही प्रोसेस कायम सुरू राहील. तसेच दहिवडी, भवानवाडी, शिवाजीनगर, मुळीक वस्ती, खरात वस्ती कायमस्वरूपी गावठाण वीज जोडणी देण्याबाबत शाखा कार्यालयाकडून सर्वे करण्यात आला आहे. त्यानुसार 5 नवीन ट्रान्सफॉर्मरचे अंदाजपत्रक तयार केले असून ते वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग दहिवडीचे उपकार्यकारी अभियंता मुलानी यांनी पत्राद्वारे मुळीक यांना सांगितले. उपकार्यकारी अभियंता मुलानी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राजू मुळीक यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनी तर आपल्याला 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे, पण आपण त्यांना 1 महिन्याचा कालावधी देतोय. 1 महिन्यात जर ह्यांनी शेतकऱ्यांची जर कामे झाली नाहीत, डीप्या बसल्या नाहीत, किरकोळची कामं आहेत ते जर झाले नाहीत आणि लोड शेडिंग जर आजपासून, काल तर सुरूच झाले पण आजपासून जर बंद झालं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सर्व शेतकरी मिळून ह्या कार्यालयाची तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. हे काम नाही झालं तर ही माझा पूर्णपणे प्रशासनाने याची दखल घ्यायची आहे आत्ताच. आणि आत्ता मला जे डॉक्युमेंट दिलेत ना त्याचा पाठपुरावा पूर्ण करायचा आहे. नाहीतर शेतकरी संघटना कसे आंदोलन करते, काय करते, गनिमी कावा कसे करते हे सुद्धा कळून देणार नाही. 17 तारखेला उपोषणाची तारीख दिलेली 17 तारखेला मी उपोषणाला बसलो आहे. आज माझा विजय हा पेपर आहे आणि या पेपरवरती ज्या माझ्या मागण्या होत्या, लोड शेडिंगचा विषय होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे, मला लेखी दिलेला आहे. दुसरा विषय जो आहे की गावठाणमध्ये समाविष्ट करण्यासाठी, तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक डीपीचं इस्टिमेट त्यांनी दिलेलं आहे. हे सगळं इस्टिमेट आहे, प्रत्येक डीपीचं इस्टिमेट, प्रत्येक मळ्याचं इस्टिमेट आहे त्यांनी व्यवस्थित मला दिलेलं आहे. आणि मला त्यांनी 8 दिवसाच्या आत पूर्ण करून देतो असं सांगितलेलं आहे. तिसरा विषय जो आहे आपला की डीपी किंवा त्याच्यामध्ये डीपीमध्ये जे प्रॉब्लेम किरकोळ आहेत ते पूर्ण करण्यासाठी ते सुद्धा आपल्याला 2-3 दिवसामध्ये देणार आहेत. मला आज इथे सगळ्यांचे सभापती महोदय असतील, संदीप दादा असतील, जाधव अनिकेत दादा असतील, आमचे वंचितच्या तालुकाध्यक्ष असतील, रुपेशजी असतील, जाधव कंपनी, बाकी सगळीच आणि आमची मुळीक कंपनी, त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या पाठिंब्याने माझं हे यश पूर्ण झालं असं मी समजतो. आणि दहिवडीतील सगळ्याच मळ्यातील शेतकऱ्यांना खरं तर सगळ्यांचा हा विजय आहे हे मी मानतो आणि आपल्याला हा विजय मिळालेला आहे. आणि पूर्ण 100% हे आपलं काम आठवड्यात नाही पण महिन्यात ते 1.5 महिन्यात टोटली काम पूर्ण होईल आणि आपण कायमस्वरूपी आपण उजेडात येऊ. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.